रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपण एकटेच या जगात आलो आणि एकटेच या जगातून जाणार असं कितीही म्हटलं तरी जन्म आणि मृत्यूच्या मधल्या कालखंडात आपल्याला जगायला कोणाची तरी सोबत सहवास हवाच असतो. एक आनंददायी सहजीवन आयुष्याचा प्रवास सुखकर करायला मदत करतं. एकटेपणा माणसाला आतून पोखरून टाकतो, थकवतो, वयाच्या आधीच म्हातारं बनवतो. पण कोणत्याही वयातला आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला चिरतरुण ठेवतो, जसं या पुढच्या कथेत आपल्याला अनुभवायला मिळतं. सहजीवन ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथा कट्ट्यावर. आणि ही कथा तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. सहजीवन. शांत झोप लागत नाही ही तक्रार घेऊन ती त्याच्या क्लिनिकवर आली. त्याने पहिला प्रश्न विचारला, शांत झोप लागण्याचा अनुभव आधी कधी घेतलाय का? ती आठवायला लागली. उत्तर यायला वेळ लागला म्हटल्यावर तोच म्हणाला, याचा अर्थ शांत झोपेचं सुख अनुभवून बरेच दिवस झाले. तशी ती स्वतःला सावरत म्हणाली, नाही नाही तसं नाही, म्हणजे शांत झोप म्हणजे काय हेच मला माहिती नाहीये, पण आधी त्याचा त्रास कधी जाणवला नाही. म्हणजे आता त्याचा त्रास जाणवतोय का? त्याने शांतपणे विचारलं. हो, सकाळी उठताना थकवा जाणवतो, पडून राहावंसं वाटतं, झोप लागली तर आपण 10 तास झोपू असं वाटतं, ती म्हणाली. तो जरासा हसला आणि म्हणाला, खरंच 10 तास झोपलात तर कोणी येऊन उठवणार नाही का? का झोपलीस असं विचारणार नाही? ती वरमल्या आवाजात म्हणाली, मी एकटीच असते घरी. घरात एकट्या आहात की आयुष्यात? माझं घरच माझं आयुष्य आहे, ती ठामपणे म्हणाली. पण असं म्हणणे इतकं तुमचं वय दिसत नाही. वयाचा आयुष्याशी काय संबंध? वयाचा आयुष्याशी काही संबंध नाही, त्याने प्रतिप्रश्न केला. ती निरुत्तर झाली. बरं ठीक आहे, आपण या प्रश्नाचं उत्तर आधी शोधू, म्हणजे शांत झोप लागण्याचा उपाय मिळेल. ती म्हणाली, पण मला वाटलं होतं तुम्ही झोप येण्यासाठी काहीतरी औषध द्याल. विचारांना चालना देणं हेच औषध आहे माझं. हे बघा, औषध देऊन मला तुम्हाला बेशुद्ध होण्याची सवय लावायची नाहीये, तर खऱ्या शांत झोपेचा सहज सुंदर अनुभव मिळवून द्यायचा आहे. प्लीज सहकार्य करा. तुम्हाला कितीही निरर्थक वाटला तरी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या. तुम्ही खरंच उत्तर देताय असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, मला सांगा तुमचं वय? 40. विवाहित आहात? नाही. का? शक्य नव्हतं, म्हणजे शक्य झालं नाही. का? बाबा अचानक गेले आणि त्या धक्क्यानं आई कोलॅप्स झाली. तिला एकटं सोडणं शक्य नव्हतं. म्हणजे आई गेली 2 वर्ष झाली. बरं, नोकरी करता? बाबांचा बिझनेस बघते. त्यात किती बिझी असता? काही नाही, म्हणजे सकाळी 2-3 तास आणि फार क्वचित संध्याकाळी 1-2 तास. टोटल टॅली होईपर्यंत. त्याहून जास्त हल्ली मी बसूच शकत नाही. हल्ली म्हणजे कधीपासून? 6 महिने झाले. खूप थकवा येतो, डोकं जड होतं, पाठीला रग लागते, एका जागी नाही बसू शकत. अच्छा, म्हणजे आपण बिझनेसकडे लक्ष देऊ शकत नाही याची बोच मनाला लागलीये का? यावर तत्परतेने ती म्हणाली, छे छे असं काही नाही, मी माझी जबाबदारी अगदी नीट पार पाडते. मी डिसिजन घेण्यात प्रॉम्प्ट आहे आणि तेच माझं मुख्य काम आहे. आणि एखादी जबाबदारी स्वीकारली तर मी जास्तीत जास्त जीव ओतून ती पार पाडते. आणि इथे तर 100-150च्या वर एम्प्लॉईज आहेत. माझा एक चुकीचा निर्णय त्यांच्या भवितव्यावर परिणाम करू शकतो. ओके, म्हणजे याचा ताण येतोय का तुमच्या अंतर्मनावर? तशी छान हसत ती म्हणाली, अहो मी म्हंटल ना, मी माझं काम पूर्ण निष्ठेने करते, त्यामुळे तसा ताण यायचा प्रश्नच नाही. शिवाय साटम काका आणि गद्रे काका अगदी सुरुवातीपासून आमच्या फर्म बरोबर जोडले गेलेत. त्यांचे सल्ले मी कधीच डावलत नाही.
मग जरा विचार करून डॉक्टर हसून म्हणाले, एक शक्यता नाकारता येत नाही. कोणती? तिने उत्सुकतेने विचारलं. तुम्ही दिसायला खरंच खूप सुंदर आहात असं मोकळेपणाने तुम्हाला कोणी सांगितलं नाही का? आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे एक सन्नाटा पसरला आणि म्हणून अवचित आलेला हुंदका वातावरणात घुमला. त्याच्या या एका प्रश्नावर ती खूप रडली, खूपच रडली. आणि डॉक्टरने सुद्धा तिला रडू दिलं. मग 2 ग्लास पाणी पिऊन झाल्यावर ती म्हणाली, माझ्या आईला ज्यांची ट्रीटमेंट चालू होती ते डॉक्टर उल्हास जाखड मला म्हणाले होते. बरं, इतकंच म्हणाले होते का आणखीन काही म्हणाले होते? त्यांनी मला मागणी घातली, पण आईच्या जबाबदारीमुळे मी ती स्वीकारू शकले नाही. त्यांचाही नाईलाज होता, कारण त्यांची आई सुद्धा आजारी होती ना. कोणी घर सांभाळणारं त्यांना अपेक्षित होतं. मग परत बोलणं झालंच नाही. आई गेल्याचं मी त्यांना कळवलं, पण फारच औपचारिक मेसेज त्यांनी पाठवला. आणि तिथून तुम्हाला शांत झोप लागणं बंद झालं. टॅली करून बघा, खात्रीचा स्वर लावत डॉक्टर म्हणाले. अहो पण डॉक्टर, मी ते स्वीकारलं होतं, स्वीकारलंय. 1-1.5 वर्षात त्यांचं लग्न होणं अगदी स्वाभाविक आहे. उलट आईच्या प्रेमाखातर मी स्वार्थ डावलला याचा मला आनंदच आहे. असं म्हणून तुम्ही तुमची समजूत काढता आहात. म्हणजे? तिने अविश्वास दाखवत विचारलं. बघा, तुमची आई हयात असती तर तुम्हाला हे जाणवलंही नसतं, कारण तुम्ही म्हणाला तसं स्वार्थ डावलल्याचा आनंद ही तुमच्या जगण्याची स्ट्रेंथ होती. त्या जोरावर अजून 10 काय 20 वर्ष मजेत जगला असतात आणि आपल्याला शांत झोप लागत नाही हे तुमच्या लक्षातही आलं नसतं. किंवा पुढे करायला आईचं आजारपण हे कारण मिळालं असतं. क्षणभराचा अवधी घेत तिने विचारलं, पण मग डॉक्टर आता? छानसं हसत डॉक्टर म्हणाले, आता काय, ब्रह्मदेवाची मदत घ्या. अहो, लग्नाच्या गाठी तो स्वर्गातच बांधतो असं म्हणून मोकळ्या व्हा आणि त्या जाखडालाही मोकळं करा. ती हसायलाच लागली. बघा, मी एकही औषध देणार नाही, पण एक उपाय सुचवतो. आधी शांत झोपायचा प्रयत्न करा. झोप येतेय असं वाटलं की टुणकन उडी मारून बेड गाठा आणि 10 तास झोपायचं ठरवून झोपून टाका. आणि तरी झोप नाही आली तर? तिने विचारलं. मग जबाबदारीने विचार करा. खरंच लग्न आवश्यक आहे का? की आहे त्या आयुष्यात आपण सुखी आहोत, आनंदी आहोत, आणि तरीही वाटलं काहीतरी राहून गेलंय. आपण लग्न करायला हवं, कुणाचं तरी होऊन राहण्यात खरा आनंद आहे, तर परत इथेच या. इथे कशाला? तिने गोंधळून विचारलं. कारण तुम्हाला पाहिल्यावर मलाही लग्न करावंसं वाटायला लागलंय. प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या कुणाची जबाबदारी घ्यावीशी वाटायला लागलीय. माझी चौकशी करायची असेल तर हा माझा घरचा फोन आहे. गणू काका बोलतील तुमच्याशी. ते कित्येक वर्ष मला धमकी देत आहेत, लग्न कर नाहीतर मी काम सोडून जातो. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही गणू काकांना सांगा, आम्ही लग्न करतो, पण तुम्ही कुठे जाऊ नका. सहजीवन ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतात कथाकट्ट्यावर. आणि ही कथा तुम्ही ऐकलीत माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.